हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वयंपाकघर या मराठी चॅनलमध्ये। आज आपण चिकन दम बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत। शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी सांगता येत नसल्या कारणाने हा माझा पहिलाच मोठा व्हिडिओ बनवला आहे। इथे मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं चिकन मॅरिनेट करायला घेतलं आहे। त्याकरता हळद, धने पावडर, घरगुती मसाला, चवीप्रमाणे मीठ, आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट आणि एक लिंबाचा रस पिळून घेतला आहे। नंतर यात 2 चमचे तेल आणि भरपूर असं दही टाकून चिकन छान मॅरिनेट करून घेतलं। चिकन छान मॅरिनेट होईपर्यंत दुसरीकडे बाकीची तयारी करायला घेतली। एकीकडे तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले आणि कांदे उभे चिरून घेतले। उभे चिरलेले कांदे छान गोल्डन ब्राऊन रंगावर बरिस्त्याकरता तेलात तळून घेतले। कांदे छान तेलात तळून झाल्यावर दुसरीकडे पातेल्यात भाताकरता पाणी ठेवून घेतले। पाण्याला छान उकळी आल्यावर त्यात अख्खे गरम मसाले टाकून घेतले। लवंग, दालचिनी, काळी मिरी, चक्री फूल, हिरवी वेलची, मसाला वेलची असं सर्व गरम मसाले टाकून झाल्यावर त्यात 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या आणि 2 लिंबाच्या फोडी देखील टाकून घेतल्या। लिंबाच्या फोडी किंवा लिंबाचा रसही टाकू शकता तुम्ही। त्याने भात पांढरा शुभ्र आणि मोकळा होतो। नंतर चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं तेलही टाकून घेतलं भात सुटसुटीत होण्याकरता। पाण्याला हलकीशी उकळी फुटायला लागल्यावर लगेच स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ पाण्यात सोडून घेतले थोडे थोडे करून। तांदूळ पाण्यात सोडल्यावर हलकासाच 1 चमचा तांदळात फिरवून घेतला। एकीकडे भात शिजेपर्यंत दुसरीकडे चिकनला फोडणी देण्याची तयारी करून घेतली। गोल्डन फ्राय केलेल्या कांद्यापैकी निम्मा कांदा छान असा बारीक हाताने कुस्करून चिकनमध्ये एकजीव करून घेतला। दुसरीकडे पातेल्यात तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झाल्यावर मी तेलात लगेच मॅरिनेट केलेलं चिकन सोडून घेतलं। तुमच्याकडे असतील तर मसाल्याची 2-3 पाने देखील तुम्ही तेलात सोडून मग चिकन सोडू शकता। चिकन तेलात छान खालीवर परतून घेतल्यावर शिजण्याकरता झाकण देऊन ठेवून दिलं आणि दुसरीकडे तांदूळ छान 70 ते 80% शिजून तयार झाला होता। 70 ते 80% म्हणजे शिजण्याकरता थोडासा एक दाणा कच्चा असेल तोपर्यंतच मी भात नितळून घेतला होता। भातातलं सर्व पाणी नितळून घेऊन भात छान मोकळा करून घेतला। दुसरीकडे चिकनवरचं झाकण काढून पाहिलं तर चिकनही निम्मा अर्ध शिजलं होतं, म्हणजे 50% चिकन शिजलं होतं। निम्म्या अर्ध्या शिजलेल्या चिकनमध्येच मी मोकळा केलेला भात सोडून घेतला। भाताचा छान एक लेअर तयार करून झाल्यावर मिस्टरांची फरमाईश होती की हलकासा कलर टाक, म्हणून घरात बीट होतं ते थोडंसं अर्ध निम्म किसून त्याचा रस काढून कलर म्हणून बीटाचा रस टाकला। नंतर वरून सगळीकडून ब्राऊन केलेला कांदा छान पसरून घेतला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून टाकली व 2 बारीक चमचे तुपाची धार सोडली आणि बिर्याणी छान पत्र्यावर अर्धा तास दम देण्याकरता ठेवून दिली। बिर्याणी वाफ देण्याकरता ठेवून दिली की त्याला आजूबाजूने कुठेही वाफ जाऊ नये याकरता काळजी घ्यायची। बिर्याणीला वाफ येण्याकरता ठेवल्यावर 15 ते 20 मिनिटांनी घरात एवढा घमघमाट सुटला होता बिर्याणीचा की कोणालाच दम निघेना। इथे बघा, आमचा सोनू देखील वाट बघत होता की कधी टोप उघडते। चिकन एवढं छान शिजून गळालं होतं की मांस वेगळं आणि हाडं वेगळी झाली। तयार आहे आपली संडे स्पेशल चिकन दम बिर्याणी। या फ्रेंड्स खायला। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।